नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लवकरच आपल्या लाडक्या बाळकृष्णाचा जन्मदिवस म्हणजेच गोकुळाष्टमी येणार आहे आणि आपल्या शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की 12 महिन्यांच्या ज्या 24 एकादशी असतात त्याचं पुण्य फक्त आणि फक्त हा गोकुळाष्टमीचा एक उपवास केल्याने मिळते। त्यासाठीच मी हा उपवासाचा पदार्थ केलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम तव्यावरती एक छोटी वाटी साबुदाणा भाजत घालण्यासाठी घातलेला आहे। हा साबुदाणा एकदम कमी गॅसवरती आणि छान भाजून घ्यायचा आहे। इथे साबुदाणा भाजून झालेला आहे, तो थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। साबुदाणा थंड झाल्यानंतर याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता साबुदाण्याची बारीक पावडर तयार करून झालेली आहे। आता मी पुढची तयारी करून घेणार आहे। त्यासाठी मी एका परातीमध्ये राजगिऱ्याचं पीठ घालून घेणार आहे। इथे मी 1.5 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि हा छोटी वाटी साबुदाण्याची अर्धी वाटी पावडर तयार झालेली आहे, ती एकत्र मिक्स करून घेणार आहे। राजगिऱ्यामध्ये पौष्टिक गुणधर्म खूप प्रमाणात आहेत आणि त्याने पित्तही होत नाही, त्यामुळे उपवासाला याचा फायदा होतो। आता यामध्ये मी एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, ते तिखट घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये काकडी किंवा बटाटा किसून घालू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही, त्यामुळे थोडं थोडं पाणी करत मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता याला थोडंसं तूप लावून मऊ करून घेणार आहे। पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे। चला तर आता पराठा लाटून घेऊया। हा राजगिऱ्याचा पराठा दिवसभर अगदी मऊ लुसलुशीत राहतो आणि चवीलाही खूप छान लागतो। या पराठ्याला तुम्हाला आवडेल तसा आकार देऊ शकता, गोल, त्रिकोणी, चौकोनी वगैरे, आणि याच पिठाच्या पुऱ्या सुद्धा करू शकता। पराठा थोडा लाटून झाल्यानंतर याला मी मध्ये तूप लावून याची घडी करून घेणार आहे। साधं पुरीप्रमाणे लाटलं तरीही चालतं, परंतु मी अशा प्रकारे केलेला आहे, त्यामुळे पराठा छान फुगतो। इथे पराठा लाटून झालेला आहे। तव्याला तूप लावून हा दोन्ही अंगावरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारचे पराठे तुम्ही एकदा उपवासाला नक्की करून पहा आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।